जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने दुष्टशक्तींना घरातून बाहेर जाण्यास सांगता, तेव्हा त्यांना मान्य करावंच लागतं. त्यांच्याकडे पर्याय नसतो. देव अशा घरांना शोधत आहे जे या पिढीत ठाम उभे राहतील, जे प्रार्थनेचे वेदी उभारतील आणि विश्वासाच्या भिंती बांधतील, ज्या नरकसुद्धा भेदू शकणार नाही. एक आत्मा आहे जो तुमच्या घरात आमंत्रणाशिवाय प्रवेश करत आहे, आणि तो हे करत आहे कारण तुमच्या घराभोवती आत्मिक भिंत उभी नाही. अनेक विश्वासू लोक रात्री घराचे दरवाजे बंद करतात, पण आत्मिक दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवतात, आणि शत्रू कोणत्याही अडथळ्याशिवाय आत येतो. आणि याबद्दल कोणी बोलतही नाही. पण दुष्ट आत्मे विनाकारण घरांवर हल्ला करत नाहीत. ते अशा घरांना शोधतात जिथे आत्मिक संरक्षण नाही आणि जिथे प्रार्थनेची भिंत उभी नाही. जर तुम्हाला मी या शिकवणीत जे सांगणार आहे ते समजलं नाही, तर तुम्ही सतत विचारत राहाल की तुमच्या घरात शांती का वाटत नाही आणि अंधार अजूनही तुमच्या खोल्यांमध्ये का टिकून राहतो. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या घराभोवती अशी आत्मिक भिंत कशी उभी करायची जी दुष्ट आत्मे ओलांडू शकत नाहीत आणि ज्याला नरकाच्या शक्ती घाबरतील. बायबल स्पष्ट सांगते की देव स्वतः आपल्या लोकांभोवती संरक्षणाची भीत आहे. जकर्या 2:5 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वर म्हणतो, मी तिच्या भोवती अग्नीची भिंत बनेन आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईन. देव जाहीर करत होता की त्याची उपस्थिती यरूशलेम भोवती जळणाऱ्या भिंतीसारखी असेल, जी कोणताही शत्रू भेदू शकणार नाही. हेच वचन आज प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्यांच्या घरासाठी लागू आहे, जे त्याचा सन्मान करतात. तुमचं घर त्रास, भीती आणि गोंधळाचं ठिकाण बनण्यासाठी नाही, ते शांती, उपासना आणि देवाच्या उपस्थितीचं स्थान आहे. पण शत्रूला क्षत्र समजतं. त्याला माहीत आहे की जर तो तुमच्या घरात प्रवेश करू शकला तर तो तुमचं वैवाहिक जीवन तोडू शकतो, तुमच्या मुलांना बिघडवू शकतो, तुमचं आरोग्य चोरू शकतो आणि तुमचा विश्वास पूर्णपणे नष्ट करू शकतो. म्हणूनच तुम्हाला समजलं पाहिजे की आत्मिक भिंती खऱ्या आहेत, त्या काल्पनिक नाहीत. त्या खरोखरच स्वर्गीय क्षेत्रात प्रार्थना आणि देवाच्या आज्ञाधारकतेद्वारे उभ्या केल्या जातात. इयोब 1:10 मध्ये स्वतः सैतान कबूल करतो की देवाने इयोबाभोवती, त्याच्या घराभोवती आणि त्याच्या सर्व गोष्टींभोवती एक कुंपण उभी केली होती, म्हणजेच एक भिंत. तू त्याच्या भोवती, त्याच्या घरासभोवती आणि त्याच्या सर्वस्वाच्या प्रत्येक बाजूस कुंपण घातले आहेस ना. सैतानालाही मान्य करावं लागलं की तो इयोबाला स्पर्श करू शकत नव्हता, कारण त्याच्या भोवती देवाची आत्मिक संरक्षणाची भिंत होती. त्या मर्यादेपलीकडे जाण्यासाठी सैतानाला परवानगी घ्यावी लागली. याचा अर्थ स्पष्ट आहे, जेव्हा देव एखाद्या व्यक्तीभोवती किंवा घराभोवती भिंत उभी करतो, तेव्हा सैतानालाही थांबावं लागतं. आता पहिली गोष्ट समजा, ही भिंत येशू ख्रिस्ताच्या रक्तापासून सुरू होते. हे रक्त प्रत्येक आत्मिक भिंतीचा पाया आहे. निर्गम 12:12-13 मध्ये देवाने इस्रायल लोकांना सांगितलं की कोकऱ्याचं रक्त दारावर लावा. जेव्हा नाश करणारा देवदूत ते रक्त पाहिल, तेव्हा तो आत येणार नाही. ते रक्त सजावट नव्हतं, ती एक सीमा होती, एक चिन्ह होते की हे घर देवाचं आहे. आजही येशूचं रक्त तसंच काम करतं. जेव्हा तुम्ही तुमच्या घरावर येशूचं रक्त घोषित करता, तेव्हा तुम्ही तुमच्या घरावर सर्वात शक्तिशाली चिन्ह लावत आहात. प्रकटीकरण 12:11 सांगते, ते कोकऱ्याच्या रक्ताने आणि त्यांच्या साक्षीच्या वचनाने जिंकले. रक्त तुम्हाला अंधारावर अधिकार देतं. म्हणून दररोज सकाळी उठा आणि धैर्याने बोला, येशूचं रक्त माझ्या घरावर, दरवाजांवर, खिडक्यांवर, प्रत्येक खोलीवर आणि माझ्या मुलांवर आहे. दुष्ट शक्ती या रक्तापासून घाबरतात, कारण त्यांना क्रुसावर झालेला त्यांचा पराभव आठवतो. कलोसे 2:15 मध्ये सांगते की येशूने सर्व दुष्ट शक्तींना हरवलं आणि त्यांचा पराभव उघडपणे दाखवला. त्याचा विजय तुमच्या पायी आहे. दुसरी गोष्ट, देवाचं वचन. बायबल फक्त माहिती नाही, ते जिवंत शस्त्र आहे. मत्ते 4 मध्ये येशूने सैतानाशी वाद घातला नाही, त्यांनी वचन बोलले आणि सैतान मागे हटला. म्हणून तुमचं घर देवाच्या वचनाने भरलेलं असलं पाहिजे. दररोज मोठ्याने वचन बोला. तुमच्या घराच्या भिंतींवर सत्य घुमू द्या. तिसरी गोष्ट, प्रार्थना. सातत्याने मनापासून केलेली प्रार्थना आत्मिक भिंत एक एक वीट लावून तयार करते. तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना तुमच्या घराभोवती संरक्षणाचा एक नवीन थर तयार करते. याकोब 5:16 म्हणते, नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. तुमच्या प्रार्थना रिकामे शब्द नाहीत, त्या तुमच्या आत्मिक भिंतीचे बांधकाम साहित्य आहेत. अनेक घरं असुरक्षित आहेत कारण तिथे आता कोणी प्रार्थना करत नाही. प्रार्थनेची वेदी थंड झाली आहे, आणि जेव्हा वेदी थंड होते तेव्हा भिंत कोसळते आणि शत्रू आत येतो. म्हणून तुम्हाला तुमच्या घराच्या प्रार्थनेची वेदी पुन्हा उभारावी लागेल. दररोज एक वेळ ठरवा.
तुमच्या कुटुंबासाठी, घरासाठी, नातेसंबंधासाठी, मुलांसाठी आणि आर्थिक गोष्टींसाठी अधिकाराने प्रार्थना करा. 1 थेसलोनी 5:17 सांगते, निरंतर प्रार्थना करा. याचा अर्थ सतत बोलत राहणं नाही, तर आत्मिक जागरूकता कायम ठेवणं. 4थी गोष्ट म्हणजे उपासना. खरी उपासना देवाची उपस्थिती तुमच्या घरात आणते आणि देवाची उपस्थिती ही सर्वात मजबूत भिंत आहे. 2 इतिहास 5:13-14 मध्ये दिसतं की जेव्हा लोक एकमताने स्तुती करत होते, तेव्हा देवाचं तेज मंदिरात इतकं भरलं की कोणी उभं राहू शकत नव्हतं. जेव्हा तुमच्या घरात स्तुती होते, तेव्हा देवाची महिमा उतरते आणि जिथे देवाची उपस्थिती असते तिथे दुष्ट शक्ती राहू शकत नाही. त्यांना निघून जावं लागतं. तुमच्या घरात स्तुतीची गाणी लावा. स्वतः गा, देवाची स्तुती करा. तुमचं घर स्तुतीचं स्थान बनवा. स्तोत्र 22:3 सांगते की देव आपल्या लोकांच्या स्तुतीत वास करतो. म्हणजे तुम्ही स्तुती करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो आणि त्याची उपस्थितीच तुमची भिंत बनते. 5वी गोष्ट पवित्रता. अनेक विश्वासणारे हे समजत नाहीत की पापामुळे दुष्ट शक्तींसाठी दार उघडतं. न कबूल केलेले पाप भिंतीत भेगा निर्माण करतं आणि अंधाराला आत येऊ देतं. एफिस 4:26-27 सांगते की सैतानाला जागा देऊ नका. पाप शत्रूला कायदेशीर अधिकार देतं आणि एकदा त्याला जागा मिळाली की तो वाढत जातो. जर तुमच्या घरात न कबूल केलेलं पाप असेल, पश्चाताप न केलेल्या गोष्टी असतील, तर कितीही प्रार्थना करा किंवा स्तुती केली तरी भिंत मजबूत राहणार नाही. म्हणून प्रामाणिकपणे पाप कबूल करा आणि ते क्रुसापाशी आणा. पवित्रता म्हणजे नियमात बांधलेलं बंधन नाही, ती प्रेम आहे. ते देवाचा आदर करणं आहे. तुम्ही कसं जगता, काय पाहता, काय बोलता आणि घरातल्या लोकांशी कसं वागता यातून. 1 पेत्र 1:16 सांगते, पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे. देव प्रत्येक घराला पवित्रतेत चालायला बोलावतो, कारण पवित्रता भिंत मजबूत ठेवते आणि संरक्षण टिकवते. 6वी गोष्ट अभिषेकाचं तेल. जुन्या करारात तेल वापरून लोक आणि जागा देवासाठी वेगळ्या केल्या जात असे. घराला अभिषेक करणं ही बायबलनुसार योग्य कृती आहे. प्रार्थना केलेलं तेल घ्या आणि तुमच्या घरातील प्रत्येक दरवाजा, खिडकी आणि खोलीला लावा. लावताना बोला, हे घर येशू ख्रिस्ताचं आहे. ही अंधश्रद्धा नाही, ही विश्वासाची कृती आहे. तुम्ही शारीरिक आणि आत्मिकरित्या तुमचं घर चिन्हांकित करत आहात आणि जाहीर करत आहात की कोणत्याही अशुद्ध आत्म्याला येथे राहण्याची परवानगी नाही. 7वी गोष्ट आत्मिक ओळख. तुमच्या घरात काय येतं यावर लक्ष ठेवा. प्रत्येक वस्तू, भेटवस्तू किंवा मनोरंजन निरुपद्रवी नसतं. काही गोष्टी आत्मिक परिणाम घेऊन येतात. प्रेषित 19:18-19 मध्ये दिसतं की एफिसमधील लोकांनी त्यांच्या जादूटोण्याशी संबंधित वस्तू जाळून टाकल्या. त्यांना समजलं होतं की काही वस्तूंमध्ये अंधाराची शक्ती असते. तुमचं घर तपासा. जादूटोणा, चुकीच्या गोष्टींशी संबंधित काही असेल तर काढून टाका. अनुवाद 7:26 सांगते की अशुद्ध गोष्टी घरात आणू नका. तुम्ही घरात काय ठेवता त्यावर ठरतं की कोणता आत्मा तिथे कार्य करेल. 8वी गोष्ट घरातील एकता. फूट ही शत्रूची सर्वात प्रभावी शस्त्र आहे, जी आत्मिक भिंत पाडते. विभाजित घर अंधारासमोर उभं राहू शकत नाही. मत्तई 12:25 मध्ये येशू म्हणतो, जे राज्य स्वतःमध्ये विभागलेलं असतं ते नाश होतं. जर तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील तर भिंत आतूनच तुटत आहे. म्हणून तुमच्या घरात शांती निर्माण करा. पटकन माफ करा. प्रेमाने बोला. एकमेकांना उभं करा. जेव्हा घर ख्रिस्तामध्ये एकत्र असतं तेव्हा ती भिंत मजबूत किल्ला बनते. स्तोत्र 133:1-3 पहा. बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे. तिथे देव आशीर्वाद देतो आणि जीवनाचं संरक्षण ठेवतो. 9वी गोष्ट येशूच्या नावाचा अधिकार. त्याचं नाव जादूचा शब्द नाही, ते स्वर्ग, पृथ्वी आणि अधोलोक यावरचा सर्वोच्च अधिकार आहे. फिलिप्पी 2:9-10 सांगते की देवाने येशूला सर्व नावांपेक्षा मोठं नाव दिलं आहे आणि त्याच्या नावापुढे प्रत्येक गुडघा टेकतो. दुष्ट शक्तीसुद्धा. जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने दुष्ट शक्तींना घरातून बाहेर जाण्यास सांगता तेव्हा त्यांना मान्य करावंच लागतं. त्यांच्याकडे पर्याय नसतो. येशूचं नाव क्रूसाच्या विजयाला लागू करतं. धैर्याने त्याचं नाव वापरा. तुमच्या घरावर जाहीर करा, तुझ्या विरुद्ध तयार झालेलं कोणतंही शस्त्र यशस्वी होणार नाही. हे तुमचं वचन आहे, आजच स्वीकारा. 10वी गोष्ट विश्वासू राहणं. आत्मिक भिंत एकदाच उभी करून संपत नाही, ती रोज टिकवावी लागते. सतत प्रार्थना, स्तुती आणि आज्ञाधारकतेने ती मजबूत राहते. नेहम्याने यरूशलेमची भिंत बांधली आणि मग दिवस रात्र पहारेकरी ठेवले. तुम्हालाही तसंच करावं लागेल. सतर्क राहा, प्रार्थनेत राहा, तुमच्या घरावर लक्ष ठेवा. 1 पेत्र 5:8 सांगते, सावध आणि जागरूक राहा, कारण तुमचा शत्रू सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा फिरतो. त्यामुळे आत्मिक जीवनात आळशी होऊ नका. ज्या क्षणी तुम्ही प्रार्थना थांबवता, स्तुती थांबवता किंवा पाप करू लागता त्या क्षणी भिंत कमजोर होऊ लागते.
तुमच्या घराचं रक्षण त्या तीव्रतेने करा जसं एक सैनिक किल्ल्याचं रक्षण करतो. तुमचं कुटुंब लढण्यासारखं आहे, तुमची मुलं जपण्यासारखी आहेत, तुमचं वैवाहिक जीवन प्रत्येक प्रार्थनेच्या योग्य आहे. देव अशा घरांना शोधत आहे जे या पिढीत ठाम उभे राहतील, जे प्रार्थनेचे वेदी उभारतील आणि विश्वासाच्या भिंती बांधतील, ज्या नरकसुद्धा भेदू शकणार नाही. यहोशुआ 24:15 लिहिलं आहे, परंतु मी व माझ्या घरची माणसे आम्ही परमेश्वराचीच सेवा करू. हे फक्त एक वाक्य नव्हतं, ही भिंत होती, ही सीमा होती, हा अंतिम निर्णय होता. आज तुम्हीही तुमच्या घरावर हीच घोषणा करा. आत्ताच ठरवा, तुमचं घर जिवंत देवाची सेवा करेल आणि कोणालाही दुष्ट आत्मा, अंधार किंवा वाईट शक्ती इथे प्रवेश करू शकत नाही. आत्ताच ठरवा, तुमचं घर जिवंत देवाची सेवा करेल आणि कोणताही दुष्ट आत्मा, अंधार किंवा वाईट शक्ती इथे प्रवेश करू शकत नाही. जेव्हा तुम्ही ही भिंत बांधता येशूच्या रक्ताने, देवाच्या वचनाने, प्रार्थनेने, स्तुतीने, पवित्रतेने आणि विश्वासूपणाने, तेव्हा तुमचं घर शत्रूसाठी स्पर्श न करणारं बनतं. देवदूत तुमच्या घराभोवती छावणी करतात. स्तोत्र 34:7 सांगतं, परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. तुमचं घर अलौकिक शांतीचं स्थान बनेल. तुमची मुलं देवाकडून शिकतील. यशाया 54:13 सांगते, तुझी सर्व मुलं परमेश्वराने शिकवलेली असतील. म्हणून आजच उठा आणि भिंत बांधायला सुरुवात करा. उद्यावर ढकलू नका. शत्रूला आणखी एक रात्रही संधी देऊ नका. ख्रिस्तामधील तुमचा अधिकार घ्या आणि तुमचं घर आत्ताच सुरक्षित करा. जळणारा अग्नी असलेला देव तुमच्या भोवती अग्नीची भिंत बनेल. देव ज्या गोष्टींचं रक्षण करतो ती कोणतीही दुष्ट शक्ती ओलांडू शकत नाही. भिंत बांधा आणि स्वर्ग तुमच्या पाठीशी उभा आहे हे पहा. या व्हिडिओद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट देखील करा. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.